शुभ दिवस. आज आपण थकवा किंवा अशक्तपणा काय येतो याविषयी माहिती घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा येणे, भीती वाटणे, मानसिक ताणतणावामुळे झोप न येणे, हिमोग्लोबिन अर्थात ॲनिमिया रक्ताची कमतरता असणे शरीरामध्ये आणि चक्कर येते. कधी कधी चक्कर येते. अशी लक्षणे दिसली की आपण समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये कुठंतरी पोषक तत्वेचा अभाव आहे. बघा, मी परत सांगतो, जर आपल्याला प्रचंड प्रमाणात थकवा आला किंवा अशक्तपणा आला, भीती वाटू लागली काहीही कारण नसताना, मानसिक ताणतणाव असल्यामुळे आपल्याला कधी कधी झोप देखील लागत नाही, ॲनिमिया म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासते आणि कधी काय होतं बघा, चक्कर येते. कधी कधी चक्कर येते. अशी लक्षणे दिसताच आपण समजायचं की आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वे कमी आहेत. हे ओळखायचं आपण. अशी लक्षणे दिसतात आपण समजून घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये कुठेतरी हे पोषक तत्व कमी आहेत. मग ती पोषक तत्व कोणती हे जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि आयरन म्हणजे लोह, हे प्रमुख पोषक तत्वे जी मी आता 5 सांगितलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. मित्रहो, हे आपल्याला आहारातून सप्लिमेंटरी द्वारे आपल्या शरीरामध्ये जाणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी आपला अशक्तपणा दूर होईल. तेव्हा लक्षात ठेवा. पण तुम्ही आता म्हणताल की कॅल्शियम कुठून मिळते आपल्याला, कॅल्शियम युक्त पदार्थ कोणते, पण तेही मी सांगणार आहे. तेव्हा कॅल्शियम कोणत्या पदार्थामध्ये असते? दूध, दही, चीज, नाचणी, गडद रंगाच्या हिरव्या पालेभाज्या, दुधापासून बनवणारे सर्व पदार्थ यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. तेव्हा अशक्तपणा किंवा प्रचंड थकवा आला असल्यास दुधापासून बनलेले पदार्थ, दूध, दही, चीज, नाचणी आणि हिरव्या गडद रंगाच्या भाज्या मुबलक प्रमाणात खा. बघा काय होतंय ते. आता पोटॅशियम, दुसरा पोषक तत्व कोणतं? पोटॅशियम. हे देखील आपल्याला आहारातून भेटणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपला अशक्तपणा किंवा थकवा दूर होण्यास मदत होईल. आता हे पोटॅशियम कुठल्या पदार्थामध्ये आहे हे जाणून घेत असताना तुम्ही काय करायचं? फळे खायची. कुठली फळे महत्वाची? केळी खायची, संत्री खायची, ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा, बटाटे, टोमॅटो वगैरे वगैरे. तेव्हा तुम्हाला अशक्तपणा जाणवल्यास तुम्ही टोमॅटो खाऊ शकता, केळी खाऊ शकता, संत्री खाऊ शकता किंवा सुकामेवा देखील खाऊ शकता, बटाटे खाऊ शकता. बटाट्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण मुबलक आहे. तुम्हाला थकवा जाणवला तर तुम्ही केळी खा, एखादा संत्री खा, चालतंय. एकदम घरच्या घरी हा उपाय आपण करू शकतो. कारण याच्याच कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा किंवा प्रचंड थकवा आलेला असतो. मित्रांनो, आता मी कॅल्शियमची माहिती सांगितली, पोटॅशियमची माहिती सांगितली. आता तिसरा पोषक तत्व म्हणजे सोडियम. तर हे सोडियम कशामध्ये आढळते? असे बरेच पदार्थ आहेत.
पण मी थोडक्यात माहिती देत असताना आपल्या आहारामध्ये मीठ असते, त्या मिठामध्ये देखील सोडियम असते. तर मीठ, स्नॅक्स, चिप्स, खारट पदार्थ, पालक आणि फास्ट फूड लक्षात ठेवा. तेव्हा हे पदार्थ आपण खायला विसरायचं नाही. सोडियम असणारे पदार्थ, ज्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण मुबलक आहे, असे पदार्थ आपण खायला विसरायचं नाही. मीठ असो, स्नॅक्स असो, चिप्स असो, खारट पदार्थ, लोणचे असो किंवा फास्ट फूड असो. पण एक काळजी घ्यायची, सोडियम पदार्थ घेत असताना ज्यांना बीपीचा, हाय बीपीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, उच्च रक्तदाब आहे, अशा लोकांनी मात्र हे थोड्या किंचित प्रमाणात खायला काहीही हरकत नाही. कारण खारट पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर वाढू शकतो. लक्षात येते का? तेव्हा उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. त्याच्या पुढील पोषक पदार्थ कुठला असेल जो आपल्याला प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा याच्यापासून सुटका करेल, तर तो आहे पोषक पदार्थ मॅग्नेशियम. अत्यंत उपयुक्त. तेव्हा मॅग्नेशियमचे प्रमाण कशामध्ये असते? एक नंबर म्हणलं तर पालक, भरपूर मॅग्नेशियम असते. पालक नियमित सेवन करत राहा. पालक नियमितपणे सेवन करत राहा. हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. पालक हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, पालक तुम्ही खाल्लीच पाहिजे, याची गरज आहे. कारण मॅग्नेशियमचं महत्व इतकं आहे की जेवढं तुम्ही आहारातून घ्याल तेवढं तुम्हाला ते कमीच पडेल. तेव्हा मॅग्नेशियम कशामध्ये मिळतं? पालक, बदाम, काजू, सोयाबीन, मसूर असे कितीतरी पदार्थ असतील. काय सांगितलं आता मी? बदाम, काजू, पालक, सोयाबीन आणि मसूर, अख्खा मसूर, याच्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. जर तुम्हाला प्रचंड थकवाल असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तर एक करायचं, त्यातील कुठलाही पदार्थ खायचा, नियमित खायचा. जोपर्यंत तुमचा अशक्तपणा कमी होत नाही तोपर्यंत हे पदार्थ खायचे. बदाम, काजू खायला काय हरकत आहे? बदाम काजू खा, बदाम किंवा काजू खा, अख्खा मसूर खा. सकाळी पाण्यामध्ये भिजवायचा, संध्याकाळी खायचा, भिजवलेला खायचा. मॅग्नेशियम हा पोषक तत्व जे आहे ना, ते अत्यंत उपयुक्त आहे आपल्या शरीराला. त्यामुळे तुम्ही नक्की घ्या, आहारातून नक्की घ्या, मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असते. आता ही पोषक तत्वे आपल्याला मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स, हे जे पोषक तत्व आहेत ना, हे आपल्याला मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स ची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत मदत करतात. ही 5 आता जी पोषक तत्व सांगितली ना, ही पोषक तत्व काय करतात? मिनरल आणि इलेक्ट्रोलाइट्स ची आपल्या शरीरामध्ये जी कमतरता असते ते भरून काढण्याला मदत करतात आणि त्यामुळे आपला थकवा किंवा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. अवघ्या 10 मिनिटातच प्रयोग करून बघा तुम्ही.
प्रयोग करून बघा तुम्ही. तुम्हाला मार्केटमध्ये किंवा मेडिकल मध्ये मिळते हे ORS पावडरच्या नावाने मिळेल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्याही नावाने. मेडिकल मध्ये ORS नाव पावडर जे असते ना, ते हात त्याचाच भाग आहे. तेव्हा आपण हा प्रयोग घरच्या घरी करायला का हरकत आहे मला म्हणायचंय. हा, आपल्या दररोज आपण जे खातो ना, त्या खाद्यपदार्थ ह्या गोष्टी असताना आपण घरच्या घरी प्रयोग करा ना. काय मेडिकल मध्ये जायची गरज आहे. तुम्हाला प्रचंड थकवा आला ना, अशक्तपणा आला ना, तर तुम्ही आधी घरच्या घरी प्रयोग करा. साधी आणि सोपी गोष्ट आहे. मित्रांनो, आता मी सांगितलेली 5 पोषक तत्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, हे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण हे अँटीव्हायरल साठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. हे अँटीव्हायरलचे काम करतात. हे पोषक तत्व अँटीव्हायरलचे काम करतात. मित्रांनो, तेव्हा हा व्हिडिओ पाहत असताना मी शेवटी तुम्हाला नेहमी एक उपाय सांगतो आणि तो तुम्ही जाणून घ्या. काय करायचं बघा, रात्री काय करायचं, रात्री गरम दूध करायचं आणि खजूरचे बारीक तुकडे करून त्या गरम दुधामध्ये टाकायचे. थोडी उकळी द्यायची, दुधाला थोडी उकळी येऊ द्यायची. थोडे गरम झाले पाहिजे दूध, आणि त्या गरम दुधामध्ये ते खजुराचे तुकडे करून टाकायचे, बिया काढून. आणि झोपताना तुम्ही थंड झाल्यानंतर हे प्यायचं आहे. हे पाणी प्यायचं आहे. तुम्ही शक्यतो दुधाचाच वापर करा. सॉरी, पाण्याचा करू नका. गरम दुधामध्ये खजुराचे तुकडे टाकून त्याला उकळू द्यायचंय आणि थंड झाल्यानंतर ते दूध प्यायचं आहे. हे दूध प्यायचं आहे थंड झाल्यानंतर. आणि राहिलेले खजुराचे तुकडे आहेत ते चावून खायला काहीही हरकत नाही. हे कधी करायचं, रात्री करायचं. येते का लक्षात. आता हे झालं रात्री.